आषाढी एकादशी निमित्त कागल शहर भक्तिरसात न्हाऊन निघालं। श्री दत्त विद्या मंदिरच्या चिमुकल्यांनी काढलेल्या पारंपरिक दिंडीत नामदार हसन मुश्रीफ यांनीही सहभाग घेतला। वारकरी वेशातील बाल वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीत सहभागी होत त्यांनी श्री विठ्ठल रुक्माईचं मनोभावे दर्शन घेत राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। आषाढी एकादशी निमित्त कागलमधील श्री दत्त विद्या मंदिरच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान करून कागल शहरातून पारंपरिक दिंडी काढली। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेलं। कागलच्या मुख्य बाजारपेठेतून टाळमृदुंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीत नामदार हसन मुश्रीफ यांनीही उत्साहानं सहभाग घेतला। त्यांनी पालखीला खांदा देत बाल वारकऱ्यांसमवेत पायी चालत दिंडीचा आनंद लुटला। दिंडी श्री विठ्ठल रुक्माई मंदिरापासून प्रभू श्री राम मंदिरापर्यंत पार पडली। यावेळी नामदार मुश्रीफ यांनी श्री विठ्ठल रुक्माईचं मनोभावे दर्शन घेत राज्यात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदावी तसंच जनतेच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली। या भक्तिमय सोहळ्यामुळे शहरातील वातावरण वारकरी संप्रदायाच्या भक्ती रंगात रंगून गेलं। दिंडीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर, माजी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, नगरसेवक अमित पिष्टे, वारकरी संप्रदायाचे संत माळी, शामराव पाटील, बंडा साठे, अजित निंबाळकर, युवराज पाटील, उत्तम कांबळे यांच्यासह वारकरी नागरिक उपस्थित होते।